मी सरपंच संतोष देशमुख बोलतोय. माझा मुलगा विराज 7वीत तर माझी मुलगी वैभवी 12वीत शिकत आहे. माझा पूर्ण परिवार अजूनही दुःखात आहे की मी त्यांना सोडून गेलोय. खरं तर अजून मला खूप काही करायचं होतं आणि इतक्या लवकर सगळ्यांना सोडून जायचा तर प्रश्नच नव्हता. पण मला संपविण्यात आलं. जीवाच्या आकांताने मी ओरडत होतो. मला नका मारू म्हणत होतो. मला सोडा म्हणत होतो. मी कुणालाच तुमचे नाव सांगणार नाही, फक्त मला जिवंत सोडा असे म्हणत होतो. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत मी जगण्यासाठी लढलो आहे. माझा जीव जात नव्हता म्हणून माझ्यासोबत बरेच काही करण्यात आलं. पाणी प्यायला मागत होतो तर दुसरंच तोंडात ओतलं. इतकंच काय, अंगावर इतके वार केले की कोणती जागा सुटली आहे हे ओळखायला मार्गच नव्हता. कुणी काठीने, कुणी कोयत्याने, कुणी रॉडने केलेत अंगावर माझ्या घाव. पूर्ण शरीर माझं रक्ताने माखलं होतं. पण मी हार मानली नव्हती. कारण माझ्या परिवारासाठी, माझ्या गावासाठी मला जगायचं होतं. पण कदाचित नियतीलाच हे मान्य नसावं. कदाचित माझ्या आयुष्यात इतकंच जगणं लिहिलं असावं. म्हणून माझ्या छातीवर नाचून नाचून माझ्या शरीराचे अवयव कापून ते आरोपी मजा घेत माझा जीव जायची वाट बघत होते. आता तर अंगावर इतक्या जखमा होत्या की मला नेमक्या वेदना कुठे होत आहेत समजायलाही मार्ग नव्हता. मला मारताना त्यांच्या डोळ्यात अजिबात पश्चाताप नव्हता. पूर्ण प्लॅन करून मला मारलं जात होते. मला मरताना व्हिडिओ कॉलवर माझी अवस्था दाखवली जात होती. आई ग म्हणत मी त्रासाने ओरडत होतो. समोरचे मात्र माझे हाल बघून हसत होते. त्यांना त्यांची दहशत निर्माण करायची होती. लोकांनी त्यांना घाबरावं म्हणून त्यांनी माझ्यासारख्या माणसालाच कायमचं संपवलं आणि माझ्या मुलांना अनाथ केलं. माझ्या परिवाराची छाया काढून घेतली. माझ्या बायकोचं कुंकू पुसलं. माझ्या भावाचा आधार हिसकावला. म्हातारपणात माझ्या म्हाताऱ्या आईवडिलांना त्यांनी दुःख दिलं. लोकांच्या मनात भीती बसवण्यासाठी माझ्यावरती अन्याय केला. मारून मारून मला पूर्ण रक्तबंबाळ केलं. मी हात जोडले, पाया पडलो. मारू नका म्हटलं, पण कोणी लाथांनी, बुक्क्यांनी, हातात येईल त्या अवजाराने वार करत मला माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मारलं. आणि शेवटी माझ्या नशिबाला हार मानावी लागली आणि हा देह सोडून नाईलाजाने मला जावंच लागलं. निर्घृणपणे माझी हत्या झाली. मित्रांनो, पण का झाली माझी हत्या? अशी हत्या करण्यामागचं कारण काय? कोणी केली माझी हत्या? फक्त आदल्या दिवसाच्या मारहाणीमुळे, त्यांना थांबवल्यामुळे? त्या रागात माझी हत्या करणं आणि बदला घेतला म्हणणं तुम्हाला योग्य वाटतंय का? की मला मारणाऱ्या मागे देखील दुसरा कुणाचा हात आहे? ही संपूर्ण माहिती आज तुम्हाला या व्हिडिओत मिळेल. पण त्याआधी आता मला न्याय मिळावा म्हणून प्रयत्न करत असणारा माझा पूर्ण परिवार, गाव, तालुका, जिल्हा एकजूट आहे. एक माणूस म्हणून जात-पात, धर्म न बघता त्यांच्या पाठीमागे उभे राहा. ही कळकळीची विनंती. मला न्याय मिळेपर्यंतच नाही, तर सदैव माझ्या परिवारासोबत तुम्ही उभे राहावं, इतकीच माझी इच्छा आहे. आज मला मारलं, उद्या माझ्या घरातील कुणालाही मारण्याचे षड्यंत्र आखले जाऊ शकते. लक्ष्मणासारख्या माझ्या भावाला त्रास दिला जाऊ शकतो. खास करून माझ्या मुलाला व माझ्या मुलीला या राजकारणात कधीच अडकवू नका. आज माझ्या लेकरांना माझ्या न्यायासाठी व त्यांना जगण्यासाठी, माझ्या परिवाराला जिवंत राहण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागत असेल, तर ही गोष्ट या महाराष्ट्रासाठी खूप लाजिरवाणी आहे. मित्रांनो, मी कधीच माझ्या परिवारासाठी जगलो नाही. मी फक्त जनतेचा विचार केला, गावाचा विचार केला, गोरगरिबांची मदत केली. स्वतःच्या प्रगतीचा विचार न करता मी फक्त दुसऱ्यांसाठी जगत राहिलो. घरी मुलं आजारी असली तर बायकोलाच दवाखान्यात घेऊन जायला सांगितलं, पण जनसेवा सोडली नाही. यात माझ्या परिवाराचा मोलाचा वाटा आहे. माझ्या आईवडिलांनी आणि माझ्या कुटुंबाने आम्हा दोघेही भावांना कधीच जनसेवा करण्यापासून अडवले नाही. तुम्ही चांगले काम करत आहेत तर करा. नेहमीच आईने शाबासकी दिली. मुलगा, मुलगी, पुतणे यांनी देखील मोलाचा वाटा माझ्या आयुष्यात मला दिला. कशातच मला अडवले नाही की हट्टही केला नाही. जे दिलं त्यात खुश राहिले. आज माझाही बंगला असता, नोकर चाकर आणि खूप पैसा असता, जर मी वाईट मार्ग स्वीकारून काम केलं असतं. पण मला जनसेवा करायची होती. मला गोरगरिबांची मदत करून त्यांचे घर उभारायचे होते. मी तर म्हटलं देखील होतं की माझ्या शेवटच्या लाभार्थीचे घर जेव्हा पूर्ण होईल तेव्हा त्यांच्या हाताने
मी माझ्या घराचा पाया उभा करेल. मी अगदी छोट्या घरात राहत होतो. 2 पाहुणे आल्यावर माझ्या घरात त्यांना झोपण्याची देखील व्यवस्था नव्हती. इतकं साधं सरळ माझं आयुष्य होतं आणि माझं घर होतं. कारण वाईट मार्गाने मला काहीच मिळवायचं नव्हतं. मला फक्त माझ्या गावकऱ्यांसाठी आणि ह्या पूर्ण जनतेसाठी काहीतरी करून दाखवायचं होतं आणि जगायचं होतं. पैसा आज नाही तर उद्या येत असतो, म्हणून भ्रष्टाचार करून पैसा कमावणे माझ्या हिशोबात बसत नव्हतं. वाईट मार्गाने कमावलेला पैसा जास्त काळ टिकत नसतो, आई नेहमीच बोलते. म्हणून लोकांची सेवा करून 4 पैसे कमावूनच मी खुश होतो. पण तरीही काही लोक माझ्यावर मनात इतके जळत असतील याचा मला अंदाज नव्हता. हे राजकारण इतकं वाईट आहे मला माहीत नव्हतं. या राजकारणात पैशासाठी, नावासाठी, पदवीसाठी खरंच एखादा व्यक्ती जीव देऊही शकतो आणि घेऊही शकतो, हे मला आता चांगलं समजलं. आपल्या या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे किंवा नाही याचा विचार एकदा तुमच्यासारख्या सामान्य जनतेला करावाच लागेल. माझ्या बंधू आणि बहिणींनो, मी फक्त एकच बोलेल, कितीही दुश्मनी असली तरी असे अघोरी कृत्य करायचा अधिकार कोणालाच नाही. का मला जगायचा हक्क नव्हता का? माणूस आणि त्याच्या जीवाची काहीच किंमत नाही का या राजकारणात? मला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आता तुमच्या सगळ्यांची आहे. मला न्याय मिळाला तरच माझ्या कुटुंबाला समाधान मिळेल, नाहीतर आयुष्यभर ते माझ्याच दुःखात तळमळतील आणि असे आरोप करणारे आरोपी अपराध करतच राहतील. माझं कुटुंब रडतोय, त्यांना असे बघून मलाही दुःख होते. माझा आत्मा तडफडत आहे. चूक नसतानाही मला झालेली शिक्षा मी कसा विसरू? बदला घेतला म्हणून मोकळे होणारे ते आरोपी, त्यांना कठोरातील कठोर शिक्षा झालीच पाहिजे. मला मारण्याचे त्यांना पैसे मिळाले का? मिळाले तर किती पैसे मिळाले? त्या पैशांनी आता माझा जीव परत येऊ शकतो का? याची जाणीव त्यांना झालीच पाहिजे. त्यांच्याही मागे अजून कोणाचा मोठा हात आहे का? याच्या शेवटपर्यंत देखील गेलंच पाहिजे. ज्याने कोणी हे केलं त्याला शोधून काढलं पाहिजे. तेव्हाच मला शांती मिळेल आणि माझ्या गावकऱ्यांना व कुटुंबाला समाधान. माझ्यावर जळणारे लोक, माझं नाव पुढे जात आहे हे बघून त्यांच्या पोटामध्ये कळ येणारे लोक, तुम्ही जिंकलात मला मारून. मी वाईट न वागल्याची चांगलीच शिक्षा परमेश्वरानं मला दिली आहे. मी प्रामाणिकपणे वागलो तरी आज माझी प्राणज्योत विझली. माझ्या घरावर दुःखाचा डोंगर पसरला. त्यांना साथ द्या. माझ्यासोबत जे घडलं ते कोणासोबतच घडू नये अशी प्रार्थना करा. आणि या व्हिडिओखाली कमेंटमध्ये माझ्या न्यायासाठी सगळ्यांनी मागणी करा. संतोष देशमुख यांच्यासोबत काय घडले आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. तरीही थोडक्यात आजपर्यंतची अपडेट जाणून घ्या. 6 डिसेंबरला खंडणी मागण्यासाठी आलेल्या काही लोकांनी मत्साजोग येथील पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केली. सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले आणि त्यांचे इतरही सहकारी जबरदस्तीने कंपनीत घुसण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा तिथे ड्युटी करत असणारा वॉचमन त्यांना आत जायला परवानगी देत नव्हता. म्हणून सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले यांनी त्या वॉचमनला देखील मारहाण केली व शिव्या द्यायला सुरू केलं. तेव्हा त्या वॉचमनने सरपंच संतोष देशमुख यांना फोन करून सांगितलं. ही बातमी जेव्हा सरपंच संतोष देशमुख यांच्या कानावर पडली ते घाईतच आपल्या सहकाऱ्यांसोबत कार्यालयामध्ये गेले. आरोपी सुदर्शन घुले व त्याचे सहकारी जेव्हा मारहाण करत होते तेव्हा संतोष देशमुख यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी संतोष देशमुख यांनाच मारायला सुरू केलं. स्वतःच्या बचावासाठी संतोष देशमुख यांनी देखील त्यांना मारलं. त्यांच्यात भांडण झाले. सुदर्शन घुले जेव्हा तिथे अधिकाऱ्यांना मारत होता तो व्हिडिओ व्हायरल केल्याचंही आता समोर आलं. याचाच राग सुदर्शन व प्रतीक घुले यांच्या मनात राहिला. दुसऱ्या दिवशी सुदर्शन घुले यांनी संतोष देशमुख यांच्या भावाला भेटायला बोलवलं. पोलीस केस वगैरे काही करू नका, आपण हा विषय इथेच बंद करू असं म्हटलं. संतोष व धनंजय देशमुख यांचा स्वभाव प्रेमळ. मिटवण्याचा प्रयत्न करतायत तर हा विषय इथेच बंद करावा म्हणून धनंजय देशमुख यांनी भावाला केस मागे घ्यायला पोलीस स्टेशनमध्ये जायला लावलं. परंतु हा सगळा सापळा रचला होता. संतोष देशमुख जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये गेले, जेव्हा केस मागे घेऊन संतोष देशमुख हे परत यायला निघाले तेव्हा पेट्रोल पंपावर आपल्या आत्याचा मुलगा त्यांना दिसला.
संतोष देशमुख यांनी त्यालाही आपल्या गाडीत घेतलं. आत्याचा मुलगा गाडी चालवायला बसला तर संतोष देशमुख मागे बसले होते. आता इथे मात्र मित्रानेच परत घात केला. सिद्धार्थ सोनवणे याने संतोष देशमुख यांची सगळी माहिती सुदर्शन घुले यांच्यापर्यंत पोहोचवली. त्यामुळे संतोष देशमुख यांची गाडी ज्या रस्त्याने जात होती तिथूनच काळ्या रंगाची स्कॉर्पिओ त्यांच्या गाडीचा पाठलाग करत होती. पेट्रोल पंपाच्या पुढे गाडी निघाल्यानंतर अर्ध्या रस्त्यातच त्यांची गाडी अडवण्यात आली. ड्रायव्हर सीटच्या पुढे मोठा दगड टाकण्यात आला. त्यामुळे त्यांचा आत्याचा मुलगा खूपच घाबरला. गाडीवर दगड मारण्यात आले, गाडीच्या काचा फोडण्यात आल्या आणि संतोष देशमुख यांना गाडीच्या बाहेर काढले गेले आणि त्यांचे अपहरण करून त्यांना दुसऱ्या गाडीत टाकले व ती गाडी वेगाने निघून गेली. घाबरलेला आतेभाऊ घाईघाईतच पोलीस स्टेशन गाठतो, परंतु त्याची कंप्लेंट लिहायला पोलिसांकडे वेळच नसतो. 40 मिनिटांनंतर ती कंप्लेंट नोंदवली जाते. धनंजय वारंवार भावाला फोन करत होता. आईला फोन करून विचारत होता की भाऊ घरी पोहोचला का. आई देखील फोन बंद आहे म्हणून आता घाबरली होती. धनंजय देशमुख 30 ते 40 फोन करून समोरच्याला माझ्या भावाला सोडा म्हणत होता. अर्ध्या तासात भाऊ घरी येईल म्हणून त्यांना सांगितलं जात होतं. भावाचं अपहरण झालं म्हणून सगळीकडे शोधाशोध सुरू होता, पण संतोष देशमुख कुठे आहे याचा शोध लागला नव्हता. पोलिसांनी केलेल्या टाळाटाळीमुळे एका व्यक्तीनं आपला जीव गमावला होता आणि 10 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत सापडला होता. न्यायासाठीच्या आंदोलनामुळे जनता एकत्र झाली म्हणून 10 डिसेंबर रोजी पुढे या प्रकरणातील 2 आरोपींना पोलिसांनी पाठलाग करून अटक केली. गावकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन देण्यात आली आणि म्हणूनच आंदोलन मागे घेतली गेली. 10 डिसेंबरला रात्री 2 वाजता संतोष देशमुख यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला. त्यानंतर काही दिवसांमध्येच पोलिसांनी या प्रकरणातील 4 आरोपी जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले व विष्णू चाटे यांना अटक केली. मात्र या प्रकरणातील 3 आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हे फरार होते. घटनेला 22 दिवस उलटले तरी देखील ते पोलीस आणि सीआयडीच्या हाती लागले नव्हते. पोलिसांवरील दबाव वाढत होता. अखेर सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक केली गेली. त्याच दिवशी संतोष देशमुख यांचा मित्र ज्याने सुदर्शन घुलेला संतोष देशमुख यांची माहिती पुरवली होती त्याला मुंबईतून अटक करण्यात आली. या प्रकरणात वाल्मिक कराड यांच्यावर देखील आरोप करण्यात येत होता. पुण्यातून या आरोपींना अटक करण्यापूर्वीच तो सीआयडीला शरण आला. मात्र अजूनही या प्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळे हा फरार आहे आणि त्याचा शोध सुरू आहे. कदाचित तुम्ही हा व्हिडिओ पाहाल त्यावेळेस तो देखील पोलिसांच्या ताब्यात असेल. बाकी सगळ्यांना कोर्टाने 18 जानेवारीपर्यंत सीआयडी कोठडी सुनावली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देऊ अशी आश्वासनं संतोष देशमुख यांच्या परिवाराला दिली आहेत. हा धर्माचा, जातीचा विषय नसून ही विकृती समाजाची आहे. या विकृतीला नष्ट करून समाजाला धडा शिकवला पाहिजे. कोणालाही माफी मिळत नाही याचे उदाहरण यामुळे निर्माण झालं पाहिजे. धनंजय देशमुख म्हणाले, पुण्यातून सगळे सापडले आहेत म्हणजे त्यांना कोणी आश्रय दिला होता का ते तपासा. हे सराईत गुन्हेगार आहेत, साधे गुन्हेगार नाहीत. महाराष्ट्रात असून 20 ते 25 दिवस लपून राहतात. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन शिक्षा झाली पाहिजे. नाहीतर माझ्या कुटुंबाचा आणि गावाचा आधार असलेल्या, आमच्या सर्वांचा आदर्श असलेल्या माझ्या भावाला कधीच न्याय मिळणार नाही. याच्या मागेही कुणाचा तरी हात असायला हवा, नाहीतर हे असे काम करणार नाहीत असे देखील बोलण्यात आले. अजूनही पोलीस तपास सुरू आहे. काही वेगळी माहिती आपल्या समोर आली तर नक्कीच तुमच्या समोर मांडण्यात येईल. तोपर्यंत संतोष देशमुख यांना न्याय मिळावा अशी प्रार्थना सगळ्यांनी मनापासून करा. माणूस म्हणून राहा, माणूस म्हणूनच जगा. सगळ्यांचे रक्त एकच आहे हे कधीच विसरू नका. जात धर्म याच्या मागे लागून कुणाचा जीव घेऊ नका. योग्य वेळी जर पोलिसांनी तेव्हाच आपले पाऊल उचलले असते तर आज तो व्यक्ती जिवंत असता. पण आता न्यायव्यवस्थेवर आपल्याला विश्वास ठेवूनच चालावे लागेल. म्हणून
त्यांच्याकडेच न्याय मागा. चुकी नक्की कोणाची आहे हे त्यांना दाखवून द्या. हे जरी राजकारण असेल तरी हे चुकीचं आहे हे बोला. कुणाचा तरी जीव घेणं हे देव सोडून इतर कोणाच्याच हातात नाही हे लोक विसरत चालले आहेत. त्या परिवारासाठी आपला आवाज उठवा. संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी थोडे तरी प्रयत्न करा. फाशी द्या नाही तर जन्मठेप, पण आरोपींना शिक्षा ही झालीच पाहिजे हे विसरू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद.